हाय डिअर स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सेकंड ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह विच इज नथिंग बट मॅक्झिमा अँड मिनिमा. ओके, सो मॅक्झिमा आणि मिनिमाचा कॉन्सेप्ट अंडरस्टँड करण्यासाठी आपण अगोदर ही डायग्राम बघूया जी की तुमच्या ऑलरेडी बुक मध्ये दिलेली आहे. येस, सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ मॅक्झिमा. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट फॉर मॅक्झिमा अँड मिनिमा for y is equal to f of x at critical point x equal to a. सो आता ह्याची प्रोसिजर बघा ऍक्च्युली काय आहे. सो y is equal to f of x हा काय आहे. येस, इट इज द गिवन कर्व. येस, so this is what your y is equal to f of x is the given continuous function in the domain of figure 3.3. सो आपण सुरुवातीला एक केस ऑब्झर्व करूया. सो ऍक्च्युली मॅक्झिमा फाइंड आउट करायचं म्हणजे काय करायचं आहे. येस, सो यू हॅव गिवन हिअर y is equal to f of x हा दिलेला कर्व असतो. तर ह्या कर्वची थोडक्यात काय फाइंड आउट करायचे तुम्हाला, मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके, सो दॅट इज नथिंग बट व्हॉट, मॅक्झिमा. थोडक्यात लक्षात येते. सो व्हॉट इज द प्रोसिजर टू फाइंड मॅक्झिमा, दॅट वी विल अंडरस्टँड थ्रू दिस. सो केस फर्स्ट. सो सपोज हा फर्स्ट डायग्राम ऑब्झर्व करा. सो ह्या डायग्राम मध्ये हा y इक्वल टू f of x आहे. ओके, सो हाऊ इट इज ऑब्झर्व गोइंग, जस्ट चेक इट. ओके, सो दिस इज गोइंग along this path. ओके, and up to this. लक्षात येते. सो दिस इज व्हॉट माय, तुमच्या लक्षात येत असेल की ऍट x इक्वल टू a ला जी ही व्हॅल्यू आहे y ची, सो दॅट इज नथिंग बट व्हॉट, युअर y मॅक्स. आता ही व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, त्याची प्रोसिजर काय बघूया आपण. तुम्ही जर का ऑब्झर्व केला तर एफ डॅश ऑफ एक्स, व्हॉट इज द मिनिंग ऑफ एफ डॅश ऑफ एक्स, इट इज नथिंग बट व्हॉट, इट इज द tangent at point x. Okay, so slope of tangent and point x. जेव्हा मी अशी एक लाईन घेईन अलॉंग दिस कर्व, येस, तर तुमच्या लक्षात येत असेल व्हॉट दिस इम्प्लाइज. दिस इम्प्लाइज स्लोप इज इन्क्रीजिंग. ओके, सो इथे एक टँजंट आहे असं ऑब्झर्व करा. सो जसा हा टँजंट तुम्ही ह्या कर्ववरनं मूव्ह करा up to this point, so what that implies, that implies your slope of tangent is increases up to this point. ह्या पॉइंट नंतर जेव्हा तुम्ही टँजंट फाइंड आउट करचाल, येस, इथं फॉर एक्झाम्पल I will draw a tangent here. So what this implies, this implies now slope of tangent is less than 0, means what, negative. Why it is negative? Because here ही जर का लाईन तुम्ही एक्सटेंड केलात, येस, तर तुमच्या लक्षात येईल या लाईनचा स्लोप काय आहे. ओके, आय विल ड्रॉ वन मोर लाईन टू अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट. ओके, ही लाईन एक्सटेंड केली. एक्सटेंड केल्यावर तुमच्या अशा लक्षात येईल की ह्या लाईनचा जो स्लोप आहे, व्हॉट दिस इम्प्लाइज, y इज इन्क्रीजिंग ऍज x डिक्रीजिंग. ओके, म्हणजेच थोडक्यात काय, इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे स्लोप काय असायला पाहिजे, निगेटिव्ह. ओके, तेच जर का तुम्ही फर्स्ट पार्ट मध्ये जर का ऑब्झर्व केला. ओके, सो आय विल एक्सटेंड दिस लाईन. सो व्हॉट दिस इम्प्लाइज, बघा ही लाईन ऑब्झर्व करा ऍट दिस पॉइंट. जसं जसं तुम्ही मूव्ह होचाल तसं तसं हा टँजंट पण मूव्ह होईल. आता आपण ह्या पॉइंटला ऑब्झर्व करूया. सो व्हॉट दिस लाईन इम्प्लाइज, दिस लाईन इम्प्लाइज एक्स, as x increases, y is what, also increases. So थोडक्यात काय, x is directly proportional to y, so therefore this slope is what, positive. Okay, so लक्षात येते स्लोपचा कॉन्सेप्ट. Okay, so by using this concept we will find the local maximum
at this point. आता ह्या पॉइंटला तुम्ही जर का ऑब्झर्व केलात, so can anybody guess it? What will be the slope at this point? Yes. So ह्या पॉइंटला तुम्ही जर का स्लोप फाइंड आउट करायचा प्रयत्न केलात, yes. So this is what tangent at this point. Yes. So हा tangent काढला ह्या पॉइंटला, which is nothing but what? Maximum point. So you can observe that it is parallel to your x-axis. So parallel to x-axis म्हणजे थोडक्यात, yes, what is the slope of this line? Slope of this line will be 0. So what is your condition? To find out such a critical points, the condition will be what? F dash of x is equal to 0. लक्षात येते? सो अशा प्रकारे आपण जर का दिलेला कर्व असेल y is equal to f of x, तर क्रिटिकल पॉइंट कसं काढतो आपण? जस्ट टेक dy by dx is equal to 0. मग हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला जे पॉइंट्स भेटतील ते पॉइंट्स काय असतील? इट इज नथिंग बट क्रिटिकल पॉइंट्स. ओके. मग इथं लोकल मॅक्सिमम पण असू शकतो किंवा एक्झॅक्टली अपोजिट. इफ यू ऑब्झर्व दिस कर्व, येस, तुम्ही जर का हा सेम कर्व त्याचप्रमाणे जर का ऑब्झर्व केला, येस, so what is the possibility if you take f dash of x is equal to 0, then what is the possibility? It will be also minimum. ओके. सो मग हे कशावरनं डिसाइड करायचं आपण ते नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया. आता ह्या केस मध्ये बघा, y मिनिममच्या केस मध्ये जेव्हा तुम्ही स्लोप फाइंड आउट करता, स्लोप ऑफ टँजंट, ओके, सो काय होतो हा स्लोप ऑफ टँजंट बघा ऍट दिस पॉइंट. ओके. हा एका पॉइंटला आपण ऑब्झर्व करू. सो अगेन व्हॉट दिस इम्प्लाइज? एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0. ओके. अँड इफ यू ऑब्झर्व आफ्टर द पॉइंट, yes, I will draw here. Okay, wait. ओके. म्हणजे सेकंड पार्ट मध्ये जेव्हा तुम्ही ह्या पॉइंटच्या नंतर जेव्हा टँजंट फाइंड आउट करता, तेव्हा सेकंड पार्ट मध्ये काय होतं? एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन लोकल मॅक्झिमम अँड लोकल मिनिमम. लोकल मॅक्झिममला काय होतं? अप टू युअर क्रिटिकल पॉइंट स्लोप इज इन्क्रीजिंग. आफ्टर युअर क्रिटिकल पॉइंट slope is decreases. But in the local maximum case, what happens? Up to critical point, slope is what? Decreasing. And after critical point, what? Slope is increasing. लक्षात येते? So this happens in local minimum. सो अशा प्रकारे स्टेशनरी पॉइंट कसं फाइंड आउट करतो तुमच्या लक्षात आलं असेल. जस्ट यू हॅव टू टेक व्हॉट? एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. बघा इथं केस 2 मध्ये एक्सप्लेन केलंय. इफ एफ डॅश ऑफ एक्स चेंजेस साइन फ्रॉम नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ऍट एक्स इक्वल टू ए, देन यू कॅन से दॅट एफ ऑफ एक्स हॅज लोकल मिनिमम ऍट एक्स इक्वल टू ए. सो आता ते पॉइंट कसे फाइंड आउट करायचे? मॅक्सिमम आहेत का मिनिमम, ते आपण डिसाइड करणार आहोत by using a second derivative test. So second derivative is nothing but what? It is the simply, yes, second derivative म्हणजे काय? सिम्पली इट इज, आपण काय करतो? सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो. ओके. सो आता ह्या टेस्ट कडे लक्ष द्या. बघा, ऍट एक्स इक्वल टू ए, इफ एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू 0, एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू 0 म्हणजे थोडक्यात आपण काय करतो? dy बाय dx इज इक्वल टू 0 यूज करून जे पॉइंट फाइंड आउट करतो ते पॉइंट इथं पुटअप केल्यावर एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू 0 भेटतो. अँड इफ सपोज एफ डबल डॅश ऑफ ए इज लेस दॅन 0, सो व्हॉट मीन्स एफ डबल डॅश
of a is less than 0, it means your rate of change of slope is negative, then f of x has a local maximum at point. Okay, लक्षात येते. So I will again explain in this diagram. या डायग्राम मध्ये तुम्ही जर का ऑब्झर्व केला, जेव्हा आपण इथं स्लोप फाइंड आउट करतो, येस, इट बिकम्स व्हॉट, इट बिकम्स पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह अप टू दिस पॉइंट, आणि स्लोप ऑफ टँजंट परत काय होतो, निगेटिव्ह. म्हणजेच जेव्हा तुम्ही ह्या टँजंटचा म्हणजे स्लोप ऑफ टँजंटचा रेट ऑफ चेंज फाइंड आउट करता, म्हणजेच थोडक्यात काय, एफ डबल डॅश ऑफ एक्स, तेव्हा काय होतो, yes, it becomes less than 0. So in that case your f has what, local maximum at x equal to a. आणि त्याचप्रमाणे जेव्हा f डबल डॅश ऑफ x, बघा इथे जेव्हा तुम्ही स्लोप टँजंटचा स्लोप फाइंड आउट करता आणि त्याचा रेट ऑफ चेंज जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करताय, तेव्हा तो काय होतो, इट बिकम्स पॉझिटिव्ह ऍट दिस पॉइंट. का पॉझिटिव्ह, कारण इट इज गोइंग फ्रॉम negative to positive. So therefore f double dash of x, it is what, greater than 0 in local maximum, and at this point, yes, what happens, f dash of x is converted from greater than 0 to less than 0. So therefore rate of change of slope becomes negative. So what will be the condition? Yes, the condition is for local maximum काय असायला पाहिजे, yes, f double dash of a is less than 0. So at that point we can say that f of x has local maximum. And similarly at x equal to a, if f dash of a is equal to 0 and f double dash of a is greater than 0, then we can say that f of x has local minimum at the point. Okay, so अशा प्रकारे आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डेरिव्हेटिव्हचं ऍप्लिकेशन आपल्याला टू फाइंड मॅक्सिमा अँड मिनिमा साठी यूज करता येईल. येस, सो नाउ इन नेक्स्ट पार्ट विल सी एक्झाम्पल्स. सो आता आपण काय करूया, येस, एक्झाम्पल बघूया ह्या पॉइंट वरचे. सो राइट डाउन फर्स्ट एक्झाम्पल. Find the maximum and minimum value of x cube minus 9x square plus 24x. ओके, सो आपल्याला काय करायचं, हा तुमचा दिलेला फंक्शन आहे, त्याची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो सोल्युशन मध्ये जो दिलेला फंक्शन आहे त्याला आपण y म्हणूया. लेट y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 24x. तर पहिली स्टेप काय असेल आपली, हे एक्झाम्पल, अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतील तर आपल्याला क्रिटिकल पॉइंट फाइंड आउट करावे लागतील. ओके, सो टू फाइंड क्रिटिकल पॉइंट्स, take dy by dx is equal to 0. ओके, सो dy by dx ची व्हॅल्यू काय घेऊया आपण, 0. So I will write this as 1. So differentiate 1 with respect to x and equate it to 0. So as a derivative with respect to x काढूया, म्हणजेच dy by dx is equal to काय येईल, x cube चा डेरिव्हेटिव्ह, yes, it is 3x square minus 9 as it is x square चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2x into 9 it is 18x with this minus sign plus
24 into x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1. ओके, so equate this to 0. So what we will get? We will get 3x square minus 18x plus 24 is equal to 0. 3 हा इथे काय आहे, कॉमन काढून कॅन्सल करू शकता. सो टेक 3 कॉमन आउटसाइड अँड कॅन्सल इट बिकॉज it is not equal to 0, so obviously the second term will be 0. So काय येईल इथं, x square minus 6x plus 8 is equal to 0. सो आता हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. म्हणजेच काय पाहिजे आपल्याला, ऍडिशन -6 and product will be +8. So what is the possibility? The possibility is -4 -2. So by taking that in account, so it becomes what? X minus 2 into x minus 4 is equal to 0. म्हणजेच x is equal to थोडक्यात काय भेटेल आपल्याला, 2,4. So these are what? Critical point. मग आता आपल्याला काय करायचंय? येस, मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काढायची आहे. सो मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला एफ डबल डॅश ऑफ एक्स काय करायचंय? येस, एफ डबल डॅश ऑफ एक्स वी हॅव टू चेक द व्हॅल्यू ऑफ डबल डेरिव्हेटिव्ह ऍट गिवन पॉइंट. सो आय विल राईट हिअर. हे मी काय करतो, इथं इक्वल टू जो 0 आहे तो स्किप करतो, कारण का आपल्याला काय करायचंय, we have to take its derivative is 0. Yes, okay, yes. So I will write here, it is simply what? Simplification करून काय लिहितो मी, 3x square minus 18x plus 24. Okay. So आता आपण काय फाइंड आउट करूया, डबल डेरिव्हेटिव्ह. फ्रॉम दिस I will find the double derivative. Write down this as a 2. So from 2, differentiate 2 again with respect to x. सो काय होईल बघा, लेफ्ट हँड साइडचा, येस, dy by dx चा काय होईल. सो इफ यू टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ dy by dx, इट बिकम्स व्हॉट? डबल डेरिव्हेटिव्ह. सो ते कसं लिहितो आपण, ओके. सो dy by dx चा डेरिव्हेटिव्ह कसं लिहितो बघा आपण, इट इज d2y by dx स्क्वेअर. लक्षात ठेवा, इज इक्वल टू डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, जसं आपण डेरिव्हेटिव्ह काढतो तसंच डेरिव्हेटिव्ह काढायचे. सो इट इज व्हॉट, राइट हँड साइड 3 as it is x square चा डेरिव्हेटिव्ह, इट बिकम्स व्हॉट, 6 into x minus 18 into x चा डेरिव्हेटिव्ह 1, so it is 18. So simply d2y by dx square ची व्हॅल्यू काय आली, 6x minus 18. So we'll check what, d2y by dx square at 2. So 2 ला जर का फाइंड आउट केला काय येईल, 6 into 2 minus 18. So what is 6 into 2? It is 12 minus 18 means it becomes what, minus 6, which is less than 0. आणि 4 ला आपण चेक करूया. येस, 4 ला चेक केल्यानंतर काय येईल बघा, d2y by dx square at x equal to 4, it is what, 6 into 4 minus 18, म्हणजे थोडक्यात काय, 24 minus 18, which is what, plus 6, it is what, greater than 0. ओके. सो थोडक्यात तुमच्या काय लक्षात येते, डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ऍट x इक्वल टू 2 ही काय येते, निगेटिव्ह. सो देअरफॉर ऍट x इक्वल टू 2 द पॉइंट इज व्हॉट, मॅक्झिमम, and at x equal to 4 it is positive. So therefore the value of y at x equal to 4 will be what,
मिनिमम. सो हा एक्झॅक्टली अपोजिट आहे. म्हणजे मॅक्झिमम असेल तर डबल डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 आणि मिनिमम असेल तर ग्रेटर दॅन 0. ओके, सो हे लक्षात ठेवा. सो व्हॉट इज आवर कन्क्लुजन? आय विल राईट हिअर. सो देअरफॉर at x equal to 2, y has maximum value and it is given by मॅक्झिमम व्हॅल्यू काय ते पण आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो आय विल राईट हिअर वाय मॅक्स. आपल्याला कर्व काय दिला होता? येस, आय विल राईट हिअर. वी हॅव द गिवन कर्व. इट इज व्हॉट? वाय इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 9x² प्लस 24x. ओके, सो इथं फक्त x इक्वल टू काय ठेवायचं आपल्याला? 2. सो आय विल राईट हिअर द मॅक्झिमम व्हॅल्यू इज व्हॉट? 2 क्यूब minus 9 into 2 square plus 24 into 2. So it is what? 8 minus 9 into 4, 36 plus 24 into 2. It is what? 48. So 48 plus 8, 56 minus 36. So what is our y max? It is 20. So 20 is my maximum value of given curve at which point? At x equal to 2. Okay. त्याचप्रमाणे आपलं सेकंड कन्क्लुजन काय राहील? येस, our second conclusion will be same. At x equal to 4, y has minimum value and it is given by y suffix minimum is equal to 2 च्या ठिकाणी आता 4 ठेवा. सो इट इज व्हॉट? 4 क्यूब minus 9 into 4 square plus 24 into 4. So what is 4 cube? It is 64 minus 4 square. It is what? 16 into 9. So 16 into 9, it will be what? Yes, 144 plus 24 into 4. So it is what? 96. So 96 plus 64, it is 160 minus 144. So 160 minus 144 will be what? It is 16. So in this way, you can calculate what? Y has minimum value at x equal to 4 and that minimum value, it is what? 16. So अशा प्रकारे तुम्ही y max आणि y minimum हे फाइंड आउट करू शकता. आणि ते जे पॉइंट आहेत, ते पॉइंट म्हणजे कोणत्या पॉइंटला y मॅक्स भेटतो आणि कोणत्या पॉइंटला y मिनिमम भेटतो ते सुद्धा तुम्ही बाय युझिंग मॅक्झिमा अँड मिनिमा you can calculate. Okay, so next example we will discuss. Divide 120 into two parts such that their product is maximum. ओके, सो 120 चे दोन पार्ट्स करायचे आहेत. म्हणजे एक काय अज्युम करू आपण? x आणि दुसरा ऑब्विसली काय असेल? 120 मायनस एक्स. लक्षात येते? 120 चा एक पार्ट जर का मी x अज्युम केला तर राहिलेला पार्ट काय येईल? 120 मायनस एक्स. ओके, म्हणजेच जेणेकरून दोघांची ऍडिशन काय होईल? येस, एक्स अँड मायनस एक्स गेट कॅन्सल, 120 रिमेन्स. सो अशा प्रकारे तुम्ही एच चे दोन पार्ट तयार करू शकता. आणि क्वेश्चनचं मिनिंग काय? अशा प्रकारे आपल्याला दोन पार्ट्स करायचे आहेत जेणेकरून त्यांचा प्रोडक्ट काय आला पाहिजे? इट शुड बी मॅक्झिमम. ओके, सो विल यूज कॉन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम हिअर.
So I'll write in solution, let x and 120 minus x be the part of 120. Okay, and capital P is equal to x into 120 minus x be the product product of parts of 120. ठीक आहे. सो हे समजण्यासाठी थोडं एक्स्ट्रा लिहून दिले किंवा एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. लेट पी इज इक्वल टू व्हॉट एक्स इंटू 120 मायनस एक्स. सो आता तुमच्या लक्षात येत असेल हा प्रोडक्ट आहे, हा मॅक्झिमम पाहिजे. म्हणजे प्रोसिजर काय आहे, सुरुवातीला याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 घ्या. ओके, सो दिस क्वांटिटी आय हॅव डिनोटेड बाय पी. सो डिफरन्शिएट और टू फाइंड critical point I will write this as 1. Differentiate 1 with respect to x. So differentiate 1 with respect to x केल्यावर काय भेटेल, dp by dx is equal to. Yes, हे आपल्याला ऍक्च्युअल मल्टिप्लाय करून घ्यायला पाहिजे होतं, पण नो प्रॉब्लेम. I will write here its multiplication first. So p is equal to I will write here. तुम्ही नंतर हे ऍड करा. So p is equal to x into 120, it is 120x minus x into x, it is x square. सो म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायला सोपं जाईल. नाहीतर इथं काय करावं लागेल, तुम्हाला u इंटू v करावं लागेल. आन्सर तेच येईल, पण टू अवॉइड कॉम्प्लिकेशन विल यूज दिस डायरेक्टली. सो 120 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 120 मायनस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2x. Okay, so now consider what dp by dx is equal to 0. म्हणजेच 120 minus 2x is equal to 0. So what you will get, 120 is equal to 2x. So what this implies, 120 is equal to 2x means x is equal to काय, 120 upon 2. So that is x is equal to 60. So this is what your critical point. Okay, so क्रिटिकल पॉइंटला आपण काय करूया, d2 बाय म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 चेक करूया व्हॅल्यू. सो डिफरन्शिएट और टू फाइंड मॅक्झिमा, डिफरन्शिएट टू विथ रिस्पेक्ट टू एक्स. का करतोय आपण, कारण कंडिशन काय सांगते, जर का डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला तर व्हॅल्यू काय असते, पॉझिटिव्ह. सो व्हॉट विल डू हिअर, विल जस्ट चेक द व्हॅल्यू ऑफ डबल डेरिव्हेटिव्ह. सो दिस इज माय व्हॅल्यू ऑफ व्हॉट, dp by dx. So I will differentiate d2p by dx square. सो ह्याला फक्त कसे डिनोट करायचं, d2p by dx square. राहिलेला याचा डेरिव्हेटिव्ह ऍज इट इज बाय रेग्युलर प्रोसिजर. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ 120, इट इज 0 minus 2 into derivative of x is what, 1. So it becomes what, d2p by dx square is -2. तिथं पॉइंट ठेवायची गरज नाही. ओके, सो ऑब्वियसली जर का d2p by dx square is -2, so can you tell me what will be the value of d2p by dx square at x equal to 60? काय येईल, obviously it will be again -2, which is less than 0. Okay, therefore what is our conclusion? Conclusion काय असेल, I will write here. Therefore at x equal to 60, the product P is maximum. ओके, सो x इक्वल टू 60 म्हणजे दुसरा पॉइंट काय असेल, दुसरा 120 minus 60. सो व्हॉट विल बी द सेकंड व्हॅल्यू,
So as x equal to 60 is the one part, the second part will be the second part will be 120 minus 60 म्हणजेच किती 60 म्हणजे थोडक्यात फर्स्ट पार्ट काय झाला 60 and second part is also 60 and product P is equal to काय असेल obviously it is 60 into 60 आपण काय घेतलं होतं x into 120 minus x. So what is our maximum product? P max will be 3600. So maximum व्हॅल्यू काय आली 3600 आणि 120 चे पार्ट काय आले फर्स्ट पार्ट इज 120 and second part is 120 minus x म्हणजेच काय आला परत 60. So in this way you can calculate the part of 120 such that its product is maximum. ओके सो अशा प्रकारे हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त कंडिशन काय आहे क्रिटिकल पॉइंट. ओके सो लक्षात ठेवा I will write here to find critical point what we have to take y is equal to f of x be the given curve. To find critical point dy by dx is equal to 0 घ्या आणि पॉइंट फाइंड आउट करा ए बी किंवा ए एखादा पॉइंट असेल किंवा दोन पॉइंट असतील. ओके त्यानंतर d2y by dx square फाइंड आउट करायचं. इफ इट इज ग्रेटर दॅन 0 then it will be what y minimum and if it is less than 0 then it will be what y max. So अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता मॅक्सिमा आणि मिनिमाचे कॉन्सेप्ट यूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके सो इन नेक्स्ट लेक्चर we'll solve the remaining example on this. So यावरचे जे एक्सरसाइज आणि सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल असतील ते तुम्ही बघून घ्या. ओके थँक्यू.